राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 17 एप्रिल म्हणजे शुक्रवारी आहे ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाला आहे ती भेट दिली होती। सध्या मी याच बसस्थानकाच्या जे कॅन्टीन आहे या ठिकाणी उभी आहे। खरं तर या कॅन्टीनची देखील पाहणी आहे ती मंत्र्यांनी केली होती आणि या कॅन्टीनमध्ये जेव्हा त्यांनी पाहणी केली त्यामध्ये जे काही पदार्थाची जी काही रेट कार्ड लिस्ट होती त्यामध्ये जास्त रेट असल्याचं त्यांना आढळून आलं। त्यामुळे त्यांनी जे डेपो मॅनेजर असतील आणि हॉटेल मालक असतील यांच्यावर देखील त्यांनी संताप व्यक्त करत आहे। ते सर्वसामान्यांना परवडणारं आहे ते नाश्ता व चहा मिळावे अशा सूचना आहेत त्या दिल्या होत्या। 30 रुपयामध्ये आहे ते सर्वसामान्यांना नाश्ता व चहा मिळावे असं मिळायला पाहिजे असं त्यांनी ठणकावून यावेळी सांगितलेलं। मात्र अद्यापही कॅन्टीनच्या वतीनं आहे ते सर्वसामान्यांना परवडणारं आहे ते दर आतापर्यंत लावण्यात आला नाही। आज मंत्र्यांनी पाहणी करून 4 दिवस झाले आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी दर आहेत ते लावण्यात आले नाहीत। खरं तर उद्यापासूनच हा दर लावा असा देखील आदेश त्यांनी दिला होता, मात्र 4 दिवस उलटून गेले या गोष्टीला, मात्र अद्यापही या ठिकाणी दर लावण्यात आले आहेत। आम्ही जेव्हा हॉटेल मालकांशी या बाबतीत संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जेव्हा मंत्री आले तेव्हा जे जुने रेट होते ते झाकण्यात आले होते, मात्र जो गॅसच्या टंचाईमुळे आहे ते दर वाढवण्यात आला आहे आणि दर वाढवण्यात आला आहे। खरं तर जे रोडच्या साईडला जे बस थांबे आहेत त्या ठिकाणी खरं तर शासनाच्या वतीनं आहे ते कमी दरामध्ये आहे ते सर्वसामान्यांना परवडणारं आहे ते नाश्ता व जेवणाची व्यवस्था आहे ते शासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। मात्र बसस्टँडमधील असणाऱ्या कॅन्टीनमध्ये ही तरतूद नसल्याचं हॉटेल मालकांच्या वतीनं सांगण्यात आले। या पलीकडे जाऊन जर मंत्र्यांनी लेखी आदेश दिला तर आम्ही तो पाळू असं देखील सांगण्यात आले। मात्र मंत्र्यांनी स्वतः भेट देऊन या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी दर लावा अशा सूचना कडक सूचना त्यावेळी दिल्या। मात्र त्यांनी खरं तर हॉटेल मालकाच्या वतीनं असेल आणि डेपो मॅनेजरांनी आहे ते जे परिवहन मंत्र्यांचा आदेश आहे तो धुडकावून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच मंत्र्यांनी या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देणार असल्याचं समजल्यानंतर एका रात्रीमध्ये आहे ते एसटी महामंडळाच्या वतीने आहे ते स्वच्छता मोहीम आहे ती राबवण्यात आली होती। मात्र आज अद्याप जी बसस्टँडची अवस्था आहे ती आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कचरा आहे तो तिथंच पडला आहे। बसस्टँडमध्ये एकाही ठिकाणी आहे ती डस्टबिनची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली नाहीये। खरं तर मंत्र्यांनी आदेश दिला होता की दर 4 तासाला आहे ती स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली पाहिजे, मात्र दिवसातून एकदाच आहे ती स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। ठिकठिकाणी असे नागरिक देखील डस्टबिन नसल्यामुळे आहे ते स्नॅक्सचे असतील वेगवेगळी जे काही खाल्लेले कागद आहेत ती तसेच टाकले आहेत आणि त्यासोबतच नागरिक आहे ते या ठिकाणी थुंकत देखील आहेत। यावर देखील प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे ती निर्माण झाली आहे। मंत्री येणार असल्यामुळे आहे ती बसस्टँडची चकचकीत स्वच्छता आहे ती करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी तुम्ही खरी परिस्थिती जर पाहता गेला तर अद्यापही जे बसस्टँडची अवस्था आहे ती सुधारलेली नाहीये। मंत्र्यांनी खरं तर कोल्हापूरला अचानक भेटी द्याव्या आणि या सध्या मध्यवर्ती बसस्थानकाची जी अवस्था आहे ती पाहावी असं देखील नागरिकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। कारण कोल्हापुरातील रस्ते असतील, राज्याचे मंत्री असतील, आमदार खासदार येणार असतील तर एका रात्रीत आहे ते रस्ते बनवले जातात। तसंच या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आहे ते परिवहन मंत्री येणार म्हणून आहे ती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यासोबतच मंत्र्यांनी आहे ते प्रसाधन गृहाला देखील भेट दिली आणि यावेळेस एकीकडे मंत्री प्रसाधन गृह बघण्यासाठी आत गेले असताना स्वच्छता मोहीम आहे ती त्या ठिकाणी सुरू होती। खरं तर प्रसाधन गृहाच्या तिथल्या पैसे घेणाऱ्या मालकांच्याकडून सांगण्यात येते की जर 2 तासाला आहे ती स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, मात्र मंत्री येण्याच्या अगोदरची जी अवस्था होती ती भयानक होती आणि आता 4 दिवस झाले आहेत, मात्र तरीही प्रसाधन गृह आहे ते तितके स्वच्छ नसल्याचं आहे ते आपल्याला आढळून आलं आहे। त्यासोबतच जो कचरा आहे तो बसस्टँडमध्ये अस्ताव्यस्त पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी जे महापालिकेचे कचरा उठावच्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी येत नसल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण कचरा आहे तो या ठिकाणी साठवून ठेवल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे।
खरं तर मंत्र्यांनी अचानक भेट दिली आणि कॅन्टीन मालकाला असतील किंवा प्रसाधन गृहाची स्वच्छता वगैरे त्यांनी पाहिलीच आणि त्यावेळेसच त्यांनी आदेश दिला. मात्र मंत्री गेल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती आपण या ठिकाणी पाहिली आहे. खरं तर 1 जून पासून आहे ते प्रसाधन गृह आहे ते मोफत नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र इतकी दिवस आहे ते प्रशासनाच्या वतीनं असा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र असा निर्णय घेऊनही इतका वेळ का लागत आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी असं प्रश्न देखील आहे ते प्रवाशांच्या वतीनं आहे ते विचारण्यात येत आहे. खरं तर या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आहे ती प्रवाशांची मोठी गर्दी असते. सीमा भागातील जाणाऱ्या बस देखील या ठिकाणी भरपूर असतात. त्यासोबतच पुणे मुंबईला जाणाऱ्या बस आहेत. या ठिकाणाहून कोल्हापूरच्या डोंगर भागामध्ये देखील जाणाऱ्या आहेत त्या भरपूर बसेस असतात. त्यामुळे नागरिकांची वर्दळ आहे ती या बसस्टँडवर आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकंदरीतच मंत्र्यांच्या पाहणीनंतरची जी अवस्था आहे ती या ठिकाणी आपण पाहिलीच आहे. मंत्र्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी भेट द्यावी आणि नुसता सूचना न देता त्याचे काटेकोर पालन कसे होईल याची देखील खबरदारी त्यांनी घ्यावी आणि नागरिकांना पुन्हा एकदा हे मध्यवर्ती बस स्थानक आहे ते स्वच्छ आणि सुंदर स्वरूपात मिळावं असं आव्हान देखील नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर.